व्यंकटेश तळवी कोण आहे? त्यांचा पार्सल आलाय. वेंकी पार्सल बघू. अगं हे तर गिफ्ट दिसतंय. अगं बाई पण कोणी पाठवलं असेल? अगं फोन वाजतोय बघ. जानूचा फोन आहे. अगं मग घे की. हा ते ह्यांना विश करायला. जानू बोल की. हॅलो, मिळालं का गिफ्ट? हा, एक मिनिट हे तू पाठवलं का? अगं बाई आत्ता आलंय. अनुने तुम्हाला पाठवलं की हो. जानू थँक्यू बर का. अगं तू नाही म्हणणार आम्ही किती मिस केलं तुला. हो ना. मी पण खूप मिस करते तुम्हा सगळ्यांना. पण काय करू, ऑफिस मधून सुट्टीच नाही मिळाली. म्हणून म्हटलं निदान गिफ्ट तरी पाठवावं. वेंकी दादा, गिफ्ट उघडून बघ आणि आवडलं का सांगा मला. अगं मला एक सांग, तू तर ऑफिस मध्ये आहेस ना, मग कसं काय पाठवलं? मुलगा आला होता एक तुझ्या ऑफिस मधला आहे का? नाही गाई, मी ते गिफ्ट ऑनलाईन पाठवलंय. ऑनलाईन कसं काय ग? म्हणजे काही पाठवू शकतो? अगं म्हणजे मी आणि भावनाताई ऑनलाईन शॉपिंग कसं करतो तसंच ऑनलाईन गिफ्ट पण पाठवता येतं. फक्त आपल्याला काय हवं आहे आणि कुठल्या पत्त्यावर पाठवायचं आहे एवढंच त्यांना सांगावं लागतं, मग ते पाठवतात. मला वाटलं फक्त वाण सामानच असं येतं. पण म्हणजे काही पाठवू शकतो आपण भेटू वस्तू? हो गाई, म्हणजे कपडे, फुलं, खेळणी, तुला जे हवं ते पाठवता येतं. खरंच ही किती छान गोष्ट आहे. म्हणजे आपल्या जवळच्यांच्या आनंदात सहभागी होण्याचा हा किती मस्त मार्ग आहे. हा हो ना बाबा. म्हणजे बघा ना, मला तिथे वेंकी दादा आणि आरती वहिनीच्या या आनंदात सहभागी होता नाही आलं, पण म्हणून मी माझ्या बेस्ट विशेस या गिफ्ट थ्रू पाठवल्यात. हो का? बरं चला, आता खूप वेळ गप्पा मारतीये मी इथे, कामाकडे लक्ष देते. इथे माझा खडूस बॉस ओरडेल मला. बरं जानू परत एकदा थँक्यू बर का. बाय. आई काय झालं? कसला विचार करताय? काय का? नाही अहो, आता जानूशी फोनवर बोलताना माझ्या डोक्यात एक विचार आला. म्हणजे बघा कसं वाटतं बँकेकडे. कसला विचार आला? आता एवढं दुकान तर आहे, म्हणजे लोक इथे येऊन खरेदी करतीलच, पण या लोकांनी पण ते असं ऑनलाईन सुरू केलं तर म्हणजे मग जास्त व्यवसाय होऊ शकेल ना. काय वाटतं? लक्ष्मी, ही खूपच छान कल्पना आहे तुझी. म्हणजे आरती, व्यंकी या भागातल्या इतर दुकानांपेक्षा ही गोष्ट तुमच्याकरता वेगळी ठरेल, वेगळेपणा ठरेल तुमचा हा. म्हणजे इतक्या सगळ्या प्रकारची फुलं तुम्ही इकडे मांडलेली आहेत. परदेशी फुलं आहेत, देशी फुलं आहेत, म्हणजे ज्यांना जे हवं ते मागवू शकतात एका क्लिकवर. काय म्हणत होतास? कुठल्याही कोर्टात जा, लीगल ऍक्शन घे, मी घाबरत नाही. राईट? मला हे करायची गरजच नाहीये जयंत. आणि तुला वाटतं ना तेवढं सोपं नाहीये मला या ऑफिसमधून काढणं. कारण मी इथे स्वतःसाठी आलेलोच नाहीये. मी इथे जानूला प्रोटेक्ट करण्यासाठी आलो आणि त्यासाठी मी कोणत्याही थराला जाऊ शकतो. सकाळपासून एकही काम नीट नाही झालंय. निदान झाडांना पाणी तरी घालते. नाही, एक डाव फसला म्हणून मी सहजासहजी हार पत्करणार नाही. माझ्या आणि माझ्या नवऱ्याच्या भविष्यासाठी प्रयत्न करत राहणार. होपर्यंत या गाडे पाटील कुटुंबामध्ये आम्हा दोघांना मान मिळत नाही तोपर्यंत मी कोणाला सुखाने जगू देणार नाही. त्यासाठी वाटेल ते करावं लागलं तरी चालेल. वाटेल तितका पैसा मोजायला मी तयार आहे, पण सिद्धूची उमेदवारी केलीच पाहिजे. बरोबर आहे. तुम्ही काही काळजी करू नका मॅडम. सिद्धराज दादांची उमेदवारी तर रद्द होईलच, पण आदिराज दादांना देखील मी त्यांचा मान नक्कीच मिळवून देईन. आता जे काही करशील ते कागदोपत्री
आणि पडद्यामागूनच करशील. ते गोळीबाराचं प्रकरण अजून मिटलेलं नाही. त्या सिद्धूचा बिमोड झालाच पाहिजे. नक्कीच. नो विश्वा, तू माझ्याच ऑफिसमध्ये येऊन माझ्याच बायकोला माझ्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करत असशील तर मी तुला ते अजिबात करू देणार नाही. काही करून जानूला तुझ्यापासून तोडावंच लागेल. तुला तिच्या आयुष्यातून आणि या ऑफिसमधून बाहेर काढण्यासाठी काहीतरी मेजर ॲक्शन घ्यावीच लागेल. येस, आत्ता जानूला माझ्यापासून कोणीच लांब ठेवू शकत नाही. नीलांबरी वहिनी कोणाशी बोलताय? नक्की काय चाललंय यांचं? आई भावना कशाला येते इकडे? तिला संशय येण्याच्या अगोदर निघ इथून. काय झालं वहिनी? तुम्ही काय बोलत होतात त्या माणसाशी? आणि सिद्धिराज बद्दल काय बोललात? भावना, सकाळी सिद्धूची फाईल सापडत नव्हती ना. अगं ते माझ्या डोक्यातूनच जात नव्हतं. सारखा विचार येत होता की अशी कशी गायब झाली फाईल. म्हणून पक्षाच्या कार्यालयामधून तो माणसाला बोलवलं होतं. फाईल बद्दल चौकशी करत होते का? मग काय झालं? सापडली फाईल? हो, तुला तर माहिती आहे ना आपला सिद्धू किती हुशार आहे. त्याने ओरिजिनल कागदपत्राची फाईल अगोदरच ऑफिसमध्ये कशी पोहोचवेल ह्याची खबरदारी घेऊन ठेवली होती. आणि त्यामुळे कुठलाही प्रॉब्लेम झाला नाही आणि कुठलंही काम अडलं नाही. तू काळजी नको करूस. बरं झालं. पण सिद्धिराजने फोन करून कसं नाही सांगितलं? कामाच्या गडबडीत विसरला असेल. एक काम कर, तो घरी आला ना की विचार त्याला. हो, मी विचारते. पण बरं झालं तुम्ही मला हे सांगितलं. थँक्यू.